सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा देणारा हा एक बजेट म्हणावा लागणार आहे। नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि यामध्ये सर्वसामान्यांचा विचार करण्यात आलेला असून सर्वसामान्यांचं बजेट असं एकूणच या बजेटवर म्हणावा लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेला आहे। तर महिलांना रोजगार प्रोत्साहन देण्यासाठी वर्किंग विमेन हॉस्टेल्स पाळणाघराची सुद्धा स्थापना करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कृषी क्षेत्रासाठी सुद्धा अनेक मुद्दे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत। आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देणारी योजना असणार आहे। तर 1 कोटी तरुणांना पुढील 5 वर्षात इंटर्नशिप देणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। 5,000 रुपये महिना मोबदला मिळणार आणि पहिल्यांदा 6,000 रुपयांची मदत देखील केली जाणार आहे। तर जीएसटी स्ट्रक्चर जे आहे ते देखील अजून सोपं करणार असल्याचं म्हटलेलं आहे। पुढील 6 महिन्यात टॅक्स रेट स्ट्रक्चरचा आढावा घेतला जाणार आहे। मोबाईल उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा करात सूट देण्यात आलेली आहे। मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहेत। त्याचबरोबर सोनं चांदीवरील कस्टम ड्युटी घटवून 6% आली आणि प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी आता 6.4% आहे। त्यामुळे सोनं चांदी नक्कीच स्वस्त होणार आहे। तर नव्या कर रचनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। आजच्या अर्थसंकल्पीय बजेटकडे सगळ्यांचं लक्ष होतं। कर संदर्भामध्ये काय निर्णय घेतला जाणार, तर 3 ते 7 लाखांच्या उत्पन्नावर 5% कर आकारला जाणार आहे। 7 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 10% कर असणार आहे। नव्या कर रचनेमध्ये अतिशय महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदलानुसार 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे। तर 3 ते 7 लाखांच्या उत्पन्नावर 5% कर आहे। आणि यानंतर आपण नजर टाकणार आहोत नेमकं काय स्वस्त झालेलं आहे। सगळ्यात आधी मोबाईल फोन। मोबाईल चार्जर स्वस्त झालेला आहे। कर्करोगावरील औषधं स्वस्त करण्यात आलेली आहेत। शिवाय इलेक्ट्रिक वाहनं सुद्धा त्यांच्या किमती स्वस्त झालेल्या आहेत। सोनं चांदी स्वस्त झालेलं आहे। आयात दागिने जे आहेत ते देखील स्वस्त असतील। तर कपड्यांच्या किमतीमध्ये सुद्धा घट झालेली आहे। कपडे देखील स्वस्त झालेले आहेत। त्याचबरोबर चामडी बूट चप्पल हे देखील स्वस्त झालेलं आहे। सर्वसामान्यांना हा दिलासा म्हणावा लागणार आहे, कारण सर्वसामान्यांच्या अनेक वापरातल्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत। सगळ्यांच्याच हातात असणारी गोष्ट म्हणजे मोबाईल आणि मोबाईल चार्जर, मोबाईल पार्ट स्वस्त झालेले आहेत आणि इतर गोष्टी सुद्धा स्वस्त झालेल्या आहेत। त्याचबरोबर सोलर पॅनल सुद्धा स्वस्त झालेला आहे। तांब्यांच्या वस्तू देखील स्वस्त झालेल्या आहेत। तांब स्वस्त झालेलं आहे। आणि आता नेमकं काय महागलंय, तर प्लास्टिकचं सामान महागलेलं आहे। प्लास्टिक महाग झालेलं आहे। त्यामुळे यापुढे प्लास्टिकच्या किमतीमध्ये वाढ होतीये। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या कर रचनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे आता करमुक्त असणार आहे। 3 ते 7 लाखांच्या उत्पन्नावर 5% कर आणि 7 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 10% कर आता आकारला जाणार आहे आणि 15 लाखांच्या उत्पन्नावर 30% कर असणार आहे। कर रचनेपर्यंत मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत। आपण स्लॅब पाहिले तर या बदलामुळे आता
नव्या कर प्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांचा जवळपास मोठा फायदा होणार आहे असं देखील निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे।